ते बघा अंकलेश्वरला इथे आलोय. मोठामध्ये आम्हाला आता परवा दिवशी एकादशी आहे म्हणून सर्व महिलांना शेंगा फोडण्याचं काम दिले आश्रमातील लोकांनी. सर्व महिला आनंदाने शेंगा फोडत आहेत आणि मुखाने नाम गात आहेत. तर आम्ही त्यांना शेंगा फोडायला मदत करत आहोत. आश्रममध्ये अशा प्रकारच्या खूपच्या गाड्या आलेल्या आहेत. सांगितलंय ना परवा एकादशी आहे म्हणून सगळीकडे शेंगा फोडायचं महिलांना काम दिलेलं आहे. तर असं आम्ही अशा प्रकारे शेंगा फोडतो बघा. हे बघा अनिता भेटली मला गाणे म्हणून आज मागे राहून गेली ती. गोत्र सर्व माझे गोत्र पावले पंढरी. भीमाच्या माहेरी धन्य झालो भीमाच्या माहेरी धान्य झालो. दुराल्या देशाचा भाऊ आवडीचा. दुराल्या देशाचा भाऊ आवडीचा. देशीचा दुराच्या देशीचा भाऊ आवडीचा. तिकडे बाजूला तिकडे चालू आहे. प्रवासी चहा घेत आहे. तुका म्हणे आता येईल माझा हारी. म्हणे आता तुका म्हणे आता येईल माझारी. आता तुका म्हणे आता येईल माझारी. म्हणे आता तुका म्हणे आता येईल माझारी. संकट निवारी पांडुरंग. संकट निवारी पांडुरंग. दुराल्या देशाचा भाऊ आवडीचा. दुराल्या देशाचा भाऊ आवडीचा. दुरल्या देशीचा दुरल्या देशीचा भाऊ आवडीचा. दुरल्या देशीचा दुरल्या देशीचा भाऊ आवडीचा. विठ्ठल पाहुणा विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी. अंकलेश्वर गोघाट येथील आश्रमातील या गोशाळेमध्ये आम्ही आलोय. हे पहा गाया बघा किती गाय आहेत आणि मोठे मोठे बैल पण आहेत, गाया पण आहेत. सर्व एकसारखे तपकिरी रंगाचे. काही लईच भारी उभा राहिली. पुढून काढा तिचं. बघा ही मैया नर्मदा मैया आहे. जाऊन देतील तर मधून म्हणून जाऊन देतील. गोशाळेमध्ये असे खूप गायी आहेत. नाही हो चांगले ते वासरू. कुठं पाय वाकडे. हा ते आळसला असेल ते. किती छान वासर आहे ते. त्यांना गिरकी केले खोट्यांची.
गाय एवढं ते कसं ते दुसऱ्या गायीच्या वासराला चाटते. त्यांचं जनावरांना सुद्धा प्रेम आहे बघा ना, दिसते ना. ते बी शांत उभं राहिले, दुसरं पण आहे का नाही. त्यालाही चांगलं वाटत असेल ते. नर्मदे नर्मदे माता की जय, माता की जय. आज के आनंद की जय. आता गौशाळेच्या समोरच इथे रामकुंड आहे. प्रभू रामचंद्र इथे वास्तव्याला होते असं म्हटलं जाते. या कुंडाला रामकुंड असं म्हटलं जातं. प्रभू रामचंद्रांची ही तपभूमी आणि ते रामकुंड त्यांच्या काळात होतं. तेव्हापासून हे याचं संरक्षण केलेलं आहे. आणि हे बघा पाणी रामकुंडात. हे खूप मोठं आहे. रामकुंडाविषयी माहिती कोण दिली? विचार नहीं महाराज महाराज ने फिर लगाया धनुष, नर्मदा माता को बुला लिया. ये 14 वर्ष उसका जमाना का आप हम सब नसीबदार है कि उसका दर्शन कर रहा है. उसके बाद तो कृष्ण का अवतार आया, रामा पीर का अवतार आया, कितना वर्षों बीत गया. अभी भी वही है. और गर्मी में पानी कम होता है लेकिन पूरा नहीं होता है. पानी इतना पानी रहेगा. म्हणजे नीचे से झरा वगैरह कुछ नहीं. सब चालू ही है. इतना कैपेसिटी है उसका. थोड़ा और डाउन होगा गर्मी में लेकिन पानी तो रहेगा ही. ये बलबला रामकुंड उसको बोला जाता है. और राम जी इधर तब क्या, उसके बाद ये मंदिर में जो मूर्ति सब लगी है ना अंदर, तो राम जी के बाद वो मूर्ति जो है वो आत्मा ने भी तप किया है ये धरती पे, ये जगह पे. उसकी मूर्ति अंदर बिठाई गई. वो जो साधु है वो तप किया, तपस्या उनकी मूर्ति है. हाँ, संत साधु. संत साधु. ये भूमि पे, ये टिकरी, ये रामकुंड उसको बोला जाता है. हमसे सर कोई भी खूने में आप बुला पड़ गया, रामकुंड. खाली और सीधा ऐसा बोलो कि तू मेरे को रामकुंड छोड़ दे, तो इधर ही छोड़ेगा. कोई भी खूने में. मैंने पीछे पूछा कल क्या मेरे को आश्रम जाने का है, बोले नहीं नहीं वो आपको आश्रम नहीं मालूम, रामकुंड मालूम हाँ, है. ये रामकुंड से नामचीन है. अच्छा, चलो बहुत अच्छा, धन्यवाद. नर्मदे नर्मदे. क्या संसार से भैया चलो आपको सबको दिखाऊंगी. संसार से दूर है. संसार से दूर है आप. संसार से. ते काढलं का व्हिडिओ? काढलं का? आता काढून दिलेला. कितने दिन हो गए? 35 साल 35. 30 और 5 नाम आपका नाम? 25 साल भक्ति करत हो गए नर्मदा की. आपका नाम क्या है? मनोरमा. मनोरमा. क्यों छोड़ दिया संसार? सब संसार क्यों छोड़ दिया? संसार छोड़ दिया जाके मारे कह कल जुग केवल नाम आधारा. सिमर सिमर नर उतर ही पारा. तो जो कलयुग है इसमें क्या भगवान की तपस्या करें, नर्मदा जी की करें और वाय भजें और बाकी जोत जलाए, बाकी पूजा करें तो जो ही अपने साथ चलो जे. और धन सब झई रहे, माया झई रहे, जमीन जायदाद सब झई रहे, बच्ची बच्चा सब झई रहे. अकेले आए अकेले जाएंगे. अच्छा. कोई नहीं जाएगा. ये कपड़ा भी नहीं जाएगा. नहीं नहीं कुछ नहीं जाता. कुछ नहीं जाएगा. तुम बताओ. बराबर है. कुछ जाए तो फिर बताओ. नहीं ना. है? हाथ पसार चले जाए, मुट्ठी बांधे आए, हाथ पसार जाए.
तो जे यहाँ तो से दान करो हम्म. हैं? पावनों से तीरथ कर लो, पाणी कुठे दिसतं पाहिजे पाणी मुख से राम भज लो, हाथों से दान कर लो, हम्म. जो ही है और कुछ नहीं जाए बस। नाही दिसत पाणी सही बोल रहा है। हाँ सही बात है, सही बात है. हा चालू जहाँ मंदिर पे रहते हैं तुम्हारे जैसे दानी आते हैं, हमें हा हम्म. तुम्हारे जैसे दानी आते हैं, सही बोल रहा है ना, हम्म. तो वे हमें मतलब दे के जाते हैं। हम्म. जैसे आटो लाए, आटो दे के जाए, चावल दे के जाए, पैसा दे के जाए, तो उस पैसा की करत हम घी ले थे, बत्ती जला थे नर्मदा की नाम की, और वो आटो दे के जाते हैं तो हम टिक्कड़ बना कर और भोग लगा और हम खा, और हमारो भजन चलता ही है। हम्म. तुम बताओ, अकेले हम अकेले आ रहे हैं, बताओ गाणं हैं? कितनी दूर से चले आ रहे हैं। दाबायचं ग नर्मदा जी, नर्मदा जी हैं, हम्म. वे ही ला रही और वे ही ले जा रहे हैं। गाणं चालू नाही त्याला ठीक है मैया. हमारे पास का है, कुछ नहीं।